पंढरपुरात भाविकाला मारहाण केल्याप्रकरणी पुजारी अशोक भंडगे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पंढरपुरातील विठ्ठलाच्या गळ्यामध्ये हार घातल्यामुळे पुजारी अशोक भंडगे यांनी मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केलेला आहे। दत्तात्रय सुसे असे या भाविकाचे नाव आहे। या प्रकरणी पुजाऱ्याची चौकशी करून तातडीने कारवाई करू असं आश्वासन मंदिर समिती अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी दिलेलं आहे। या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी सुनील दिवाण आता आपल्याबरोबर आहेत। सुनील, नेमकं काय घडलं आज मंदिरामध्ये? बडव्यांकडून भाविकांना त्रास होतो म्हणून विठ्ठल मंदिराचा ताबा जवळपास 30 वर्षाची न्यायालयीन लढाई लढल्यानंतर सरकारच्या ताब्यात आला आणि सरकारचे पगारी पुजारी आता देवापाशी बसतात। मात्र आज परत एकदा पुजाऱ्याकडून भाविकाला मारहाण झालेली आहे। आज सकाळी 6:30च्या दरम्यान ससे नावाचे नगर जिल्ह्यातले एक भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते। विठ्ठलाला हार घालण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या तिथं बसलेल्या अशोक भंडगे नावाच्या पुजाऱ्यांनी त्यांना देवासमोर 2-3 श्रीमुखात भडकवल्या आणि सर्व लोकही पाहायला लागली, भाविक पाहायला लागली। फक्त देवाला हार घालायला लागला म्हणून समजून सांगायच्याऐवजी या पुजाऱ्यांनी थेट मारहाणीला सुरुवात केली। यानंतर संतप्त झालेल्या भाविकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे। पोलिसांनी अदखलपात्र गुन्हाही दाखल करून घेतलेला आहे। मात्र या घटनेमुळे भाविकांमध्ये अतिशय तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे। विठ्ठलाच्या दर्शनाला येऊन देखील दर्शन घेताना दर्शनाचं समाधान मिळण्याऐवजी जर पुजाऱ्याचा प्रसाद अशा रीतीने मिळत असेल तर सरकारच्या ताब्यात मंदिर जाऊन त्याचा उपयोग काय? ह्याच्या मागचं खरं कारण आहे, गेल्या 3 वर्ष झाले हे मंदिर विठ्ठलाचं मंदिर सरकारच्या ताब्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेला हे मंदिर ताब्यात दिलं त्याच वेळेला सांगितलं होतं की 1973चा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कायदा आहे, त्या कायद्यानुसार मंदिराची समिती तिथं स्थापन करावी। मात्र 3 वर्षात राजकीय डावपेचामुळे फडणवीसांनी याकडे दुर्लक्ष केलं। शेवटी नुकतंच हायकोर्टाने सरकारला फटकारलेलं आहे आणि 30 जूनच्या आत इथं मंदिर समिती स्थापन करायला सांगितलेली आहे। या इथं मंदिराचं व्यवस्थापन बघणारी वारकऱ्यांची समितीच नसल्यामुळं पुजारी आणि लालफीतवाले सगळे सरकारी अधिकारी उद्दाम झालेले आहेत आणि यामुळेच अशा मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत। सुनील, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्याच प्रकरणी आता ह्या सगळ्या प्रकरण घडल्यानंतर भक्तांच्या प्रतिक्रिया देखील आम्ही जाणून घेतलेल्या आहेत। बघत ते काय म्हणतात। मला पुजाऱ्यांनी मारहाण केली, हो तुमचं काय मत आहे? तसं करू नये, हार फेकू नये, थोडं डिसिप्लिननी घ्यावं। आपण एवढा लांबून येतो, हजारो रुपये खर्च करून येतो आणि मग डिसिप्लिननीच आपण दर्शन घ्यायला पाहिजे आणि पुजाऱ्यांनी सुद्धा नीट सांगावं, अरे रवी करू नये। पूर्वी बडवे उत्पात होते ते सुद्धा असंच करत होते, आता तीच परत तेच आलं का काय? असं नाही करावं। परत तेच म्हणजे काय? म्हणजे बडव्याचंच राज्य आल्यासारखं तसं नको ना। डिसिप्लिन सरकारने तुम्हाला ओळीने पाठवलं तर त्या पद्धतीने जा। आज सकाळी जे भाविकाला मारहाण झाली पुजाऱ्याकडून चुकीची गोष्ट आहे। अगोदर बडव्याच्या होतं काय काळातून असंच व्हायचं, सरकारने घेऊन काय उपयोग नाही, परत ती गोष्ट चालू आहे। काय करावं वाटतं तुम्हाला? आणि हे काहीतरी कुठेतरी बदललं पाहिजे। भाविकांना मारणे चुकीची गोष्ट आहे। पुजाऱ्यांनी याबाबत समजावून सांगायला होतं, पण त्यांना ॲड मारलं आहे, त्यामुळं हे काहीतरी त्याच्यावर काही ॲक्शन घेतली पाहिजे। या भाविकांच्या प्रतिक्रिया आहेत। मंदिर समितीचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणावरती पाहूयात। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये भाविकांना श्रींच्या अंगावर हळद, कुंकू, बुक्का, हार इतर वस्तू फेकू नये म्हणून वेळोवेळी स्पीकरद्वारे सूचना देण्यात येतात। परंतु आज दिनांक 17/5/2017 रोजी 6:30च्या दरम्यान एका भाविकाने स्त्रीच्या अंगावर हार फेकला, त्यामुळे तेथील कर्मचाऱ्याने त्या भाविकावर हात उचलल्याचे निदर्शनास आले आहे। स्त्रीजवळ असणाऱ्या कर्मचाऱ्यावर स्त्रीच्या मूर्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी असते, परंतु सदर घडलेला प्रकार तेथील कर्मचाऱ्याने सुरक्षा रक्षक वरिष्ठांना कळविणे क्रमप्राप्त होते, परंतु तसे न करता संबंधित कर्मचाऱ्याने भाविकांना हात उचलल्याचा प्रकार निंदनीय आहे। अशा परिस्थितीत मंदिर समिती कधीही पाठीशी घालणार नाही, कर्मचाऱ्यास पाठीशी घालणार नाही। सदर घडलेल्या प्रकाराबाबत CCTV फुटेज तपासून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून संध्याकाळपर्यंत कारवाई करण्यात येणार आहे। पोलिसात तक्रार दाखल केल्याचं देखील कळतंय। पोलिसांनी काय म्हटलेलं आहे तेही जाणून घेऊयात। सदर याची चौकशी चालू असून CCTV फुटेज बघून सविस्तर अहवाल कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांना पाठवित आहोत। CCTV फुटेजची मागणी करणार आहे का त्यांना?
CCTV फुटेज बघून त्याबद्दल त्यात काय घटना असेल ते आणि दिलेली तक्रार ही खात्री करून मंदिर समितीला त्याप्रमाणे कार्यकारी अधिकारी मंदिर समिती यांना तसा अहवाल पाठवतो.